बैठकीमध्ये प्रामुख्यानं आपल्या वतीनं असं सांगण्यात आलं की जे घटना घडली होती जरांगेंच्या बाबतीमध्ये ज्या अंतरवाली सराटी गावात त्याच्यामध्ये शरद पवार होते. मी असा शब्द कुठे वापरला नाही. मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललो. आणि मी हे पण म्हणालो शरद पवारांना ही जर अगोदर सांगितलं होतं की सांगितलं असतं की 84 पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते, परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा झाला. हे माझं पुढं सर माजी आमदार मराठवाड्यातलाच आहे त्यांना तुम्ही घरी बसवलं. राजेश टोपे बाबत तुम्हाला बोलायचं आहे. जालना जिल्ह्यात तुम्हाला माहित नसेल तर कशा शोधून काढा ना तिथला आमदार कोण आहे. आणि मी बोललेलो आहे ते कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहिती आहे. बोला. राजेश टोपे तुम्ही असं म्हटलं की ओबीसीनी एकत्र आलं तर जे जरांगे पाटील खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर बैठका असतील किंवा जरांगेंना भेटणं असेल त्याच्यामध्ये राजेश टोपे आक्रमक पाहायला मिळते. राजेश टोपेंच्या बाबतीत हे बघा बापूराव वाळेकर हे तिथले ग्रस्त त्याच्यात असलेले त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री 2 वाजता मीटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांना हल्ला वाळेकर म्हणून. मला नंतर नाव आठवत नव्हतं. रात्री त्यांनी कोणीतरी सांगितले त्यांचं नाव वाळेकर. त्यांनी सांगितलं शरद पवारांनी चुकीच्या पद्धतीने ब्रिफिंग करण्यात आलं या सगळ्या विषयात. लोकांना मारलं, खूप महिलांना मारलं तर गेले. अरे पण त्यांना सांगितलं असतं की पवारांचे पोलीस मध्ये आहेत तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते. ते एकतर्फी केले. त्याच्या अगोदर त्यांनी 23 वेळा उपोषण केलं होतं. कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं. पवार साहेब गेले म्हणून उद्धव केले आणि झालं मग सगळं चाललं. काल तुम्ही बोलताना असं म्हटलंय की जे जरांगे पाटील यांना समर्थन करतात त्यांच्याजवळ जातात त्यांना ओबीसीने एकत्र येऊन धडा शिकवायला पाहिजे. त्याचा कसा अर्थ काढायचा आगामी निवडणुकीत? त्याचा काय अर्थ काढायचा ते लोक ओबीसीचे आमचे कार्यकर्ते काढतील. तुम्ही काळजी करू नका. नागपूरमध्ये मीटिंग घडली. मुंबईत देखील मोर्चाचा प्लॅन होता अशी चर्चा होती. काय नेमकं ठरलंय काय? मी सांगितलं कालच विचारलं. मुंबईत येणार दिल्लीत येणार बीडला येणार. मी आपल्या पद्धतीनं जे आहे ठिकाणी जे आहे महात्मा फुले समता परिषदेचे ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा उतरणार. कारण जर जमावापुढे झालेल्या गर्दीपुढे त्याचा जर परिणाम काही होत असेल तर आम्हाला सुद्धा पाहावं लागेल की आम्ही सुद्धा जिवंत आहोत. प्रमाणपत्राचं वाटप सुरू झालंय. काही तक्रारी तुमच्यापर्यंत पोहोचले का? माझ्याकडे अजून नाही, पण मला स्वतःला असं वाटतं की ते प्रीपत्र जे जुन्यात शोधलेली जी होती ती प्रमाणपत्र म्हणजे मागेच पडलो तिथे जाऊन त्याच्या मतदारसंघात तो बसतो. त्याच्या तिथे बसेच रॅली झाली आमची पहिली 17 ला 23 ला. मुंबईची आता मोठी रॅली. मुंबईची आता अगोदर पहिल्यांदा मराठवाडा मुंबई आणि दिल्ली रीट याचिका दाखल करणार आहे. रीट याचिका दाखल झालेल्या आहेत. 4 ते 5 याचिका दाखल झालेल्या आहेत. एक कुणबी सेनेतर्फे झालेली आहे, एक माळी महासंघातर्फे झालेली आहे, एक नाभिक समाजातर्फे झालेली आहे, एक समाजातर्फे झालेली आहे. कारण ओबीसी मध्ये ओबीसी नाही हा वर्ग आहे त्याच्यामध्ये या 73 जातीवर त्याच्यावर परिणाम होणार आहेत. म्हणून या जाती निहाय ज्या संस्था त्यांच्या नावाने आम्ही रीट केलं आहे. मुख्यमंत्री 4 रीट झाले तर आणि मला सोमवारी रीट चर्चेला आल्यानंतर तिथे जे आदरणीय न्यायमूर्ती होत्या त्यांनी सांगितलं बाबा हे ठीक आहे आम्ही ताबडतोब पण घेऊ, पण याला उत्तर देणार कोण? ऍफिडेव्हिट. कारण महाराष्ट्राचे
समिती बैठणार आहे असं कळतंय. सगळे तुमचे फोन आला. मला काही माहिती नाही. त्यांनी जे आहे मंत्र्यांची समिती निर्माण केलेली आहे. आम्हाला त्यांनी जर बोलवलं ओबीसीने आणि मला बोलवलं तर मी येईन. सर, जे तुम्हाला वाटलं त्याच्या आशेचा काय आहे? आमदाराचा खंडन सहभाग आशेचा पुरावे केलेला असतील, आहे. आमदारावर कारवाई होणार. त्याच्यात असं उत्तरलं सर, प्रमाणपत्र असं का करतात? दगडफेकीमध्ये का आमदाराचा सहभाग? सर, तुम्ही असं म्हणालात. फडणवीस तुम्ही आशेचा असं किरण आहे. म्हणालात. होय होय बरोबर आहे. कोणाकडून आता आपण अपेक्षा करणार आहोत आम्ही काय? कारण ते एक तर मुख्यमंत्र्यांना चांगलं कळतं शब्दाचा अर्थ काय आहे. त्यामुळे जे आहे आणि आम्हाला असं वाटतं आपला जो निर्णय जो आहे जे काही आम्हाला ही समिती पण त्यांच्यामुळे निर्माण झाली. त्यामुळे जो बॅकलॉग जो होतो तो सुद्धा त्यांच्यामुळे आता भरला आहे. जागा त्यांच्यामुळे आता आमच्या वसतिगृहांना जागा मिळते. मग का त्यांच्या बाजूने बोल आहे. चला